मित्रांनो, हे रामाचं नाही हराम्यांचं राज्य आहे. काल पुण्यामध्ये 2800 किलो भेसळयुक्त पनीर आणि 18,000 किलो भेसळयुक्त खवा सापडला. त्याच्यासोबत तूप पण सापडलं. सरकार काय झोपा काढतंय का? हे सगळं सरकारच्या नाकाखाली चालू आहे. असं थोडी का बाबा हे परवा दिवशी सुरू झालं आणि काल लगेच पकडलं म्हणून. हे कित्येक दिवसापासून चालू आहे. याच्या आधी पण या भेसळीच्या कित्येक साऱ्या बातम्या व्हिडिओ लोकांच्या समोर आल्या होत्या, पण त्यावेळेस ऍक्शन घेतली नाही. त्या टायमाला काही कारवाई केली नाही आणि आता जागे झाले. पण इतके दिवस तर लोकांनी जरच खाल्ले आणि हे फक्त पुण्यामध्ये पकडलं. बाकीच्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यांचं काय? देशामध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा प्रकारच्या गोष्टी उघडकीस येऊ राहिल्या. महाराष्ट्रामध्ये दुधाचं उत्पादन हे 170 लाख लिटरच्या आसपास आणि महाराष्ट्राची गरज तुम्ही समजून सांगा बाबा. 70-80 लाख लिटर नाही तर 1 लाख लिटर असं. बाकीचं दूध हे पावडर वगैरे बनवण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी वापरलं जातं. पण जर इतकं मुबलक प्रमाणावर उत्पादन असताना सुद्धा ह्या गोष्टी एका व्यवस्थेनुसार लोकांपर्यंत खऱ्या योग्य पोहोचत नाहीये, तर मग याला जबाबदार कोण या गोष्टींना? आणि खोटं पोहोचतंय म्हणजे खोटं जे भेसळ केलेलं आहे त्याला पोहोचायला काही अडचण नाही, परंतु जे खरं ओरिजिनल आहे ते पोहोचायला अडचण आहे. त्याच्यामुळे म्हणतो की हे रामाचं राज्य नाहीये तर हे हराम्यांचं राज्य आहे. सरकार ही भेसळ पूर्णपणे बंद करू शकते, पण सरकारला ते काऊन नाही करायचं? सरकारचं म्हणणं जाऊ द्या मरू द्या, काय करायचं एवढं जागरूक करून, एवढं व्यवस्थित यांना खाऊ घालून दवाखाने कसे चालतील ना हे जर आजारी नाही पडले तर? नुसतंच म्हणायचं जगात डंका वाजला, जगात डंका वाजला. देशामध्ये खकाना झाला ना पार. फक्त मोठ्या मोठ्या बाता करायच्या, दुसरं काहीच नाही. व्यवस्था नीट राबवायची नाही, काहीच नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये तेच झालंय. तुम्ही सांगा ना कोणत्या एका क्षेत्रामध्ये एकदम चोख आणि पारदर्शक काम चालू आहे म्हणून असं सांगा, तुम्ही मेन्शन करा. पंतप्रधानाला प्रश्न विचारला का मग याला मोदी काय करीन? मोदीचं थोडी काम आहे. मुख्यमंत्र्याला विचारलं का याला मुख्यमंत्री काय करीन? तेच थोडी काम आहे. एखाद्या मंत्र्याला विचारलं का नाही मग त्याच थोडी काम आहे. अरे मग कोणाचं काम आहे? मग त्या आरोपी मध्ये कोणतरी एक जण दुसऱ्या जाती धर्माचा शोधल्या जाईल. मुसलमान सापडला का? अरे मग जिहाद झाला त्या मुद्द्याची मायबाईन करून टाकली आणि काहीच नाही राहिलं. त्या मुद्द्याची सगळी हवा निघून जाते. हो, सगळे मिळून मिसळून करता याच्यामध्ये. आणि हे एकाच पद्धतीने देशाचं भवितव्य खराब नाही केलं जाते. शिक्षण व्यवस्था कमजोर केल्या गेली. शिक्षण व्यवस्था कमजोर झाली. आता तुमच्या पोराचं खाणं पिणं त्याला प्रोटीनच भेटणार नाही तर ते अक्कल विचार काय करणार? त्यांची चालेल का? शरीर त्यांचं वाला साथ देणार नाही, त्यांची बुद्धी साथ देणार नाही, कमजोर होत जाणार. मग तुम्ही तिकडे वर्ल्ड सांगता 56 इंची छाती. अरे काय करायचं त्या 56 इंचच्या छातीचं? तुमच्यावाल्या राहिले का त्या असं काही खाऊ आजारी पडत चालले, दवाखान्यात पैसे चालले तुमचे ह्या अशा गोष्टीमुळे? तुम्हाला त्याची वेळी शोध नाही आणि तुम्हाला असं वाटतंय तुम्ही देशासाठी देश हितासाठी काम करू राहिले. ते चे गुवेराचं एक वाक्य आहे, त्याच्यामध्ये तो असं सांगतो की राजा ज्यावेळेस चालाक असतो त्या टायमाला तो मूर्खाला देशभक्त म्हणतो आणि जे त्याच्या विरोधात प्रश्न उपस्थित करत्या अशा लोकांना ते देशद्रोही म्हणतात. जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद.